नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मध्ये रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय आणि रासायनिक अभिक्रियेचे प्रकार अभ्यासले. तत्पूर्वी मी त्यातला थोडक्यात सारांश सांगतो. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? जेव्हा एखाद्या पदार्थातील जुने रासायनिक बंध तुटून नवीन रासायनिक बंध तयार होतात, तो त्यापासून नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो, त्याला आपण रासायनिक अभिक्रिया असे म्हणतो. तर ह्या रासायनिक अभिक्रियेला लागणारा वेळ सर्व सारखा असतो का? नसतो. तर काही रासायनिक अभिक्रिया अतिशय जलद गतीने घडतात, तर काही अभिक्रिया हळूवार घडतात. म्हणजे रासायनिक अभिक्रियेच्या वेगावरून आपण त्याचे दोन प्रकार पाडू शकतो: जास्त वेग असलेली अभिक्रिया आणि कमी वेग असलेल्या अभिक्रिया. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, ही रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कितीवर अवलंबून असतो? आपण 10वीला शिकलो, 4 घटकावर अवलंबून आहे. पहिला आहे अभिक्रिया कारकांच्या कणांचा आकार, दुसरा आहे अभिक्रिया कारकांची अवस्था, तिसरा आहे तापमान, चौथा आहे अभिक्रियाचा दाब आणि पाचवा जो घटक आहे तो म्हणजे उत्प्रेरक. या उत्प्रेरकाच्या बाबतीमध्ये 1835 मध्ये शास्त्रज्ञ ब्रॅझिलस यांनी अनेक प्रयोग केले. काय केलं त्यांनी? अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असताना त्यामध्ये दुसरा बाह्य घटक टाकला. अभिक्रिया कारकाच्या व्यतिरिक्त जो आपण पदार्थात मिसळतो त्याला आपण बाह्य घटक किंवा बाह्य पदार्थ म्हणू. त्यांनी यांचा अभ्यास केला, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की ज्या रासायनिक अभिक्रिया ह्या जलद गतीने घडतात, त्यात जर एखादा पदार्थ टाकला तर त्या अभिक्रियेचा वेग कमी होतो. तर काही अभिक्रियेमध्ये एखादा पदार्थ टाकला तर त्या अभिक्रियेचा वेग वाढतो, पण त्या पदार्थात कोणताच बदल घडत नाही. हे शास्त्रज्ञ ब्राझिल्सनं 1835 मध्ये दाखवून दिलं आणि त्यानंतर या उत्प्रेरकांचा अभ्यास सुरू झाला, कॅटॅलिस्ट ज्याला म्हणू आपण. तर कॅटॅलिस्ट म्हणजे काय? जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेऊन रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो किंवा कमी करतो, पण त्या पदार्थात कोणताच बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. आणि या घटनेला उत्प्रेरण किंवा उत्प्रेरक प्रक्रिया असे म्हणतात. लक्षात. तर यांचे जर आपण उत्प्रेरकाचे जर प्रकार पाळले तर मुख्यतः 3 प्रकार पडतात. पहिला आहे सकारात्मक उत्प्रेरक, नकारात्मक उत्प्रेरक आणि ऑटो कॅटॅलिस्ट, ज्याला आपण पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट, निगेटिव्ह कॅटॅलिस्ट आणि ऑटो कॅटॅलिस्ट असं म्हणतो. तर पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट कोणाला म्हणायचं? ज्या पदार्थांच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढत असतो, अशा उत्प्रेरकाला पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणायचं. लक्षात. आणि निगेटिव्ह कोणाला म्हणायचं? ज्या पदार्थांच्या उपस्थितीमुळे किंवा ज्या पदार्थाने रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी होतो, त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह कॅटॅलिस्ट किंवा नकारात्मक उत्प्रेरक. आणि ऑटो कॅटॅलिस्ट म्हणजे काय? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असा एखादा नवीन उत्पादित तयार होतो की तो तयार झालेला उत्पादित हा उत्प्रेरक म्हणून काम करतो, अशा उत्प्रेरकाला ऑटो कॅटॅलिस्ट असे म्हणतात. समजलं इथपर्यंत? तर आजचा आपला काय पॉइंट आहे? कॅटॅलिसिस. यू नो दॅट इन द 10th क्लास यू आर स्टडीड द definitions of chemical reactions and types of chemical reactions. What is meant by chemical reaction? The process in which the old bonds are break and new bonds are formed between the atoms or molecule and to form a new compound. Such process are called chemical process. The rate of the chemical process of all reactions is the same? It is not same. The rate of reaction, some reaction very fast. It means that some reaction takes place very fastly and some reaction takes place are very slowly. On the basis of the rate of chemical reactions, they are divided into 2 types: fast reactions and slow reactions. In 1835, the scientist Brazils carried out the number of experiments on the chemical reaction by using the other factor other than the reactant. He taken the number of substance and they are added in the reactions and they observed that what is the effect of this external substance added in the reaction. Is it rate of reaction increases or decreases? On this number of experiments, the scientist Brazils conclude that in some reactions, if you added the external substance, then the rate of reaction takes place fastly. And sometimes if you added the external substance in the reactions, then the fast reaction takes place very slowly. But the added substance
do not take part in the reactions. They only increase or decrease the rate of reactions. Such type of substance are called catalyst, and the phenomenon is known as a catalysis. How to define the catalyst and catalysis? The substance which is increase or decrease the rate of chemical reaction, but itself do not change in the reactions, or they do not take part in the reactions. Such substance are called catalyst, and the phenomena is known as catalysis. I understand the definition of catalyst. On the basis of is the rate of reaction increase or decreased? On this basis, this catalyst is mainly divided into three types. First one, positive catalyst. What is the positive catalyst? The substance which is added in the reaction and they increase the rate of reaction. Such type of substance are called positive catalyst. And the substance which is added in the reactions, they decrease the rate of reaction. Such substance are called negative catalyst. And what is by autocatalyst? The substance which is formed in the form of product in the reaction, and the formed product or obtained product is acts as a catalyst in the reaction. Such substance are called autocatalyst. Take the examples of these three catalysts. The first example, the decomposition of potassium chlorate, KClO3. Decomposition of potassium chloride. If you carry it out in absence of MnO2, then the reaction takes place slowly. But if you take the magnesium oxide, decomposition of potassium chloride takes place in presence of MnO2, then it forms a potassium chloride and O2. This reaction takes place very fast in presence of MnO2. Here MnO2 acts as a positive catalyst because due to presence of MnO2 it increase the rate of reaction. जर पोटॅशियम परक्लोराइडचं आपण जर अपघटन केलं, डिकम्पोजिशन केलं MnO2च्या अनुपस्थितीमध्ये, तर रिएक्शन स्लोली घडते. जर ही रिएक्शन आपण MnO2च्या सानिध्यामध्ये केलं तर ही रिएक्शन फास्टली घडते. लक्षात. सेकंड एक्झाम्पल, the manufacture of ammonia NH3 by Haber's process from the nitrogen atom. If the reaction carried out in absence of platinum, then the reaction takes place very slowly. But if the reactions carried out in presence of platinum, then reaction takes place very fastly. Here platinum is acts as a positive catalyst. Haber's प्रोसेस मध्ये जर आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन पासून जर अमोनिया तयार केला तर प्लॅटिनम हे रेट ऑफ रिएक्शन वाढवते, पण प्लॅटिनम मध्ये कुठलाच बदल होत नाही, म्हणून इथं प्लॅटिनम काय आहे? पॉझिटिव्ह कॅटलिस्ट आहे. लक्षात. निगेटिव्ह कॅटलिस्ट काय, कोणतं उदाहरण घेऊ? क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म सूत्र माहिती आहे तुम्हाला? क्लोरोफॉर्म सूत्र आहे CHCl3. हा क्लोरोफॉर्म ऑपरेशन मध्ये किंवा दवाखान्यामध्ये बेशुद्ध करण्यासाठी वापरतात. लक्षात. तर ह्या क्लोरोफॉर्मला आपण जर बाटलीमध्ये ठेवलं किंवा स्टोअर केलं तर याचं लाईट मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन O2, याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन होऊन यापासून काय तयार होतो? COCl2 प्लस H2O प्लस 2HCl. कार्बोनिल क्लोराइड, याला फॉस्जिन गॅस म्हणतात. कार्बोनिल क्लोराइडवर फॉस्जिन गॅस. जर क्लोरोफॉर्म जर आपण वातावरणामध्ये ठेवला तर ताबडतोब त्याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन होऊन यापासून फॉस्जिन गॅस तयार होतो. हे समीकरण आपल्याला दुसऱ्या पद्धतीने मांडता येईल. सोप्या पद्धतीने पहा. क्लोरोफॉर्म CHCl3 याला असं मांडायचं पहा. प्लस H ऑक्सिजन Cl ClOH हा अनस्टेबल असतो. यातला HCl निघून जातो.
आणि प्लस HCl, पॉझिन गॅस. पॉइझनच असतो अतिशय. त्या पद्धतीने ऑर मध्ये मांडा, हे सोपं जातं थोडंसं. यामध्ये फक्त एक ऑक्सिजन ऍड केला ह्या OH सोबत, अनस्टेबल तयार झाला, यातमधून H आणि Cl निघून गेला, तर काय तयार झालं, पॉझिन गॅस तयार झाला. लक्षात हे तुम्हाला थोडं अवघड वाटते रिएक्शन्स, पण कधी इन प्रेझेन्स ऑफ लाईट आणि जर ही अभिक्रिया आपण इथाइल अल्कोहोलच्या सानिध्यामध्ये ठेवलं, यामध्ये इथाइल अल्कोहोल ऍड केलं, तर ही रिएक्शन स्लो घडते. इन प्रेझेन्स ऑफ इथाइल अल्कोहोल. हिअर इथाइल अल्कोहोल ऍक्सायझं. इथाइल अल्कोहोल काय इथं आहे तो निगेटिव्ह कॅटलिस्ट. काय लिहायचं, जेव्हा क्लोरोफॉर्म हा वातावरणाच्या सानिध्यात आला तर प्रकाशाच्या सानिध्यामध्ये आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये यापासून अतिशय विषारी वायू फॉझिन किंवा कार्बन क्लोराईड तयार होतो. आणि हे जर फॉझिन किंवा कार्बन क्लोराईड तयार होऊ द्यायचं नसेल तर या क्लोरोफॉर्म मध्ये काय ऍड करायचं, इथाइल अल्कोहोल ऍड करायचं. तर इथाइल अल्कोहोलमुळे ही रासायनिक अभिक्रियेचा वेग कसा होतो, कमी होतो. लक्षात. नेक्स्ट, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड आपण वातावरण उघडलं ठेवलं तर त्यापासून काय तयार होते, पाणी आणि ऑक्सिजन मुक्त होतो. पण त्यामध्ये ऍसिड मिक्स केलं तर घडणारं डिकम्पोजिशन कसं असतं, हळूवार घडतं. या ठिकाणी ऍसिड काय आहे, निगेटिव्ह कॅटलिस्ट आहे. दुसरं आपण उदाहरण घेऊ ऍटो कॅटलिस्ट मध्ये इस्टरचा फंक्शनल ग्रुप लक्षात आपल्या 10वीला झालेला आहे. काय इस्टरचा फंक्शनल ग्रुप, COO. लक्षात, CH3 COO CH3. लक्षात. याचं नाव काय आपण काय घेऊ, किंवा C2H5 घ्या, इथाइल ऍसिटेट. याला जर आपण पाण्यासोबत हायड्रोलिसिस केलं ऍसिडिफाईड वॉटर सोबत, तर काय तयार होतं माहितीये का, यापासून CH3COOH प्लस C2H5OH ऍसिटिक ऍसिड आणि इथाइल अल्कोहोल. लक्षात. काय तयार झालं, या ठिकाणी इस्टर आपण घेतलं तर या इस्टर पासून जर आपण इस्टरला काय केलं, आपण या इस्टरला हायड्रोलिसिस केलं. लक्षात. याला जर आपण हायड्रोलिसिस केलं तर यापासून ऍसिटिक ऍसिड तयार झाला. हा तयार झालेला ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून काम करतो. म्हणजे ऍटो कॅटलिस्ट कोण आहे, ऍसिटिक ऍसिड. आणि रिव्हर्स रिएक्शन घडते, रिव्हर्सिबल रिएक्शन घडते. म्हणजे यापासून काय तयार होते, पुन्हा इस्टर आणि पाणी तयार होते. म्हणून या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड काय आहे, ऍटो कॅटलिस्ट. समजतं. Second example is the negative catalyst is the when the chloroform is exposed to air, then it react with oxidation, oxygen, and oxidation reaction takes place. You remember chloroform are used as an anesthetic in the medical section. Then when they are exposed to the light and oxygen, the oxidations of chloroform takes place and it form a very poisonous gas, that is the phosgene gas or carbonyl chloride. For the reaction takes very fastly in absence of ethyl alcohol. If you add the small quantity of ethyl alcohol in the chloroform, then the oxidations of the chloroform takes place slowly. Here ethyl alcohol acts as a which catalyst? It acts as a negative catalyst. Ethyl alcohol is the negative catalyst because it decreases the rate of reaction. Third example of next catalyst is the autocatalyst. What is autocatalyst? The catalyst which is formed in the reaction or the product is formed in the reaction. That product acts as a it's a catalyst, that is called autocatalyst. For example, ester. Ethyl acetate is hydrolyzed with a dilute acid. Then it form acetic acid and ethyl alcohol. The formed acetic acid product, it acts as a catalyst and reverse reaction takes place. Therefore, here acetic acid acts as a autocatalyst. I understand? समजते का पाहित पर्यंत. तर उत्प्रेरक म्हणजे काय, त्याचे प्रकार वगैरे यावर परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे होमवर्क म्हणून. प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी काय दिलेलं आहे त्या शिकवलेल्या भागाचे नोट्स शॉर्टमध्ये आणि होमवर्क दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही ते नोट्स लिहून काढा किंवा वाचून घ्या आणि होमवर्क सोडवा. निश्चितपणे तुमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर
ती तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद.